नकली आधार कार्डवर लग्न लावून 4 लाख रुपयाला गंडवले. भोकरदन तालुक्यातील नरणी खुर्द येथील नवरदेवाची फसवणूक. सविस्तर वृत्त. भोकरदन तालुक्यातील नरणी खुर्द येथील नवरदेवाला बनावट नवरीच्या माध्यमातून लग्न लावून देत तब्बल 4 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भोकरदन तालुक्यात उघडकीस आला आहे. बनावट आधार कार्ड तयार करून नवरीचे नाव बदलून लग्न लावण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली. कृष्णा नामदेव देठे वय 23 राहणार नडी खुर्द तालुका भोकरदन यांची फसवणूक झाली असून त्यांनी भोकरदन ठाण्यात फिर्याद दिली आहे. 21 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रियंका मनोज संन्याशी या मुलीबरोबर नरणी खुर्द येथे देठे यांचे लग्न लावून देण्यात आले. हे लग्न लावून देण्यासाठी दीपक सिमोन शेडके, दांडगे मावशी, कल्याणराव घाडगे आणि संतोष मोरे यांनी मध्यस्थी केली. लग्न जमवून देण्याच्या मोबदल्यात या मध्यस्थ्यांनी 4 लाख रुपये रोख रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच लग्नाच्या वेळी नवरीसाठी भोकरदन येथील ज्वेलर्सकडून 50,000 रुपयाचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यात आले होते. लग्नानंतर सुमारे 15 दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर संशय आल्याने फिर्यादीने पत्नीला आधार केंद्रावर गेले असता धक्कादायक बाब उघडकीस आली. लग्नावेळी सांगितलेले नाव प्रियंका मनोज संन्याशी नसून तिचे खरे नाव प्रियंका दीपक शेडके असल्याचे आधार कार्ड स्पष्ट झाले. तसेच लग्नासाठी दिलेले आधार कार्ड बनावट असल्याचेही समोर आले. दरम्यान 11 मार्च रोजी सायंकाळी आरोपी दीपक शेडके व त्यांच्यासोबत 2 पुरुष एक महिला फिरतीच्या घरी आले. त्यांनी नवरीसोबत नेण्याचा प्रयत्न करीत तिच्या मांडीवर चटके दिल्याचा आरोप केला. तसेच नवरीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. यात पोलिसांनी दीपक सिमोन शेडके व नवरी प्रियंका दीपक शेडके यांना अटक केली. त्यांना भोकरदन येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बनावट ओळखपत्र तयार करून लग्न लावून देत फसवणूक करणाऱ्या डोळ्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पैसे देऊन किंवा मध्यस्थ यांच्या माध्यमातून घाईघाईने लग्न करणाऱ्या व्यवहारांना नागरिकांनी बळी पडू नये. तसेच ओळखीची खातरजमा झाल्याशिवाय कोणत्याही अनोळखी विश्वास ठेवू नये असे आवाहन सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक भोकरदन यांनी केले. शाह न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना.